आज मी तुम्हाला मूग डाळ टोमॅटोचा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर छोटा गरम करत ठेवलेला आहे। तुम्ही टोपामध्ये पण करू शकता सेम पद्धतीने। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तूप टाकायचं। नुसतं तुपाचा बनवला तरी पण चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल तूप गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं। ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे अर्धा चक्री फूल, 2 छोट्या आकाराचे दालचिनीचे तुकडे, 1 साधी विलायची, 2 लवंगा, 4 मिरी। ह्याच्यामध्ये घ्यायचं 1 तेजपत्ता घेतलेला आहे। मसाला विलायची पण तुम्ही टाकू शकता। ह्यात टाकायचं 1 मिडियम आकाराचा कांदा, जरा मोठा मोठाच कापलाय, बारीक नाही कापलेला। बारीक जरी कापला तरी चालेल। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर। जिरे मोहरी टाकल्यानंतर जरी हिंग पावडर टाकली तरी पण चालू शकते। आलं, लसूण आणि 1 पोपटी कलरची मिरची, 1 चमचा पकडायचं सगळं मिळून। आता हे परतून घेते चांगलं, मस्त असं परतून घेतलेलं आहे। 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो, मीडियम आकाराचं असेल तर 2 टाकायचे, एकदम मोठ्या आकाराचं होतं। आता हे पण चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद, जिरे धने पावडर 1 चमचा मिक्स करून घेते। त्यात मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी, एकदम तिखटाप्रमाणे घ्यायची, कारण 1 पोपटी कलरची मिरची मी कुटून टाकलेली आहे। जर नाही टाकली तरी पण चालेल, मग त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाका। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 वाटी गच्च भरून तांदूळ घेतले का नाही, ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ टाकायची, मिक्स करून घेते। डाळ टाकल्यानंतर पण बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं, गॅस केलेला आहे बारीक। अर्धी वाटी मुगाची डाळ टाकली होती, 1 वाटी गच्च भरून मी हे तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे पहिले मी काढून घेते। तांदूळ बघा मी काढून घेतलेले आहेत, मिक्स करून घेते। तांदूळ टाकल्यानंतर फक्त मी 2 मिनिटं परतून घेतलेले आहे बारीक गॅसवर। ह्या वाटीनं मुगाची डाळ घेतली होती अर्धी वाटी, ह्याच वाटीनं गच्च भरून तांदूळ घेतले होते। कोलम तांदूळ आहेत ते, कोणते पण वापरू शकता जे तुम्हाला आवडेल ते। त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी टाकायचे आपल्याला। 2 झाले आणि हे 3री वाटी। 3 वाटी बरोबर तांदळाला पाणी बरोबर होतं तेवढं। जरी तुम्ही टोपात जरी केलं ना तरी सुद्धा अर्धी वाटी एखादी जास्त टाकायची, नाही तर गरज पडत नाही। मिक्स करून घेते व्यवस्थित। मिक्स करून घेतलेलं आहे, फक्त थोडंसं पहिलं उकळून घेऊया आणि मग कुकरचं झाकण लावूया। मस्त असं बघा उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। ह्याच्यामध्ये थोडंसं बटर जरी तुम्ही टाकलं तरी खूप चव छान येते। मिक्स करून घेते। गॅस एकदम बारीक करणार आहे मी आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झालेला आहे, मी खाली उतरून घेतलेला आहे। 4 जरी शिट्ट्या केल्या तरी पण चालतील, बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवर। बघा एकदम छान मोकळा मोकळा होतो आणि खूप चविष्ट होतं। थोडंसं जरी आपल्याला असं जर खिचडीसारखा जरी पाहिजे असला तर मग थोडंसं पाणी टाकायचं जास्त। मग हे बघा खूप छान एकदम आणि खूप चविष्ट असा होतो। बाकीचे जर टोमॅटो राईस वगैरे असं तर रेसिपी मी खूप टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, पण आता गरमीच्या दिवसात जेवण जात नाही ना, तर असं काहीतरी वेगळं थोडंसं करून बघा तुम्ही। आता ह्याच्याबरोबर काय करायचं माहिती आहे का, थोडं तोंडी लावायला काकडी घ्यायची, टोमॅटो घ्यायचं असं 2 फुडी तुम्हाला पाहिजे असल्या तर कांद्याच्या पण घ्यायच्या अशा। लोणचं असेल तर लोणचं घ्या। लोणच्याच्या तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केल्यात, लिंबाचं लोणचं सगळं केलेलं आहे, मिरची वगैरे। ह्याच्याबरोबर मिरची खूप छान लागते, नाहीतर असं फ्राय करून मिरचीसुद्धा खूप छान लागते। करून बघा, झटपट रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।